हेलो गाइस। तो मेरा नाम है चेतन। देखो, मैं भी नाइट स्कूल में पढ़ा हूँ 8वीं से 10वीं तक। तो हमको जब मैं पढ़ रहा था तभी उस वक्त हमारे नाइट स्कूल में मासूम फाउंडेशन करके एक संस्था आई, जिन्होंने हमारे नाइट स्कूल में किताबें, नोटबुक्स और ऐसी बहुत सारी चीज़ें हमको प्रोवाइड करी। हमको डेली में हमको शाम को 7-8 बजे के टाइम पे नाश्ता मिलता था। हमको साल में पिकनिक लेके जाते थे, साल में एक बार। और हम लोगों को अलग अलग जगह पे लेके जाते थे घुमाने के लिए। और हमको 10वीं के बाद, जैसे हम लोगों ने 10वीं पार करी, तो उसके बाद हमको स्कॉलरशिप के लिए उन्होंने सपोर्ट करा। कॉलेज में एडमिशन लेने के लिए सपोर्ट करा। स्कॉलरशिप हो गई, कॉलेज की फ़ी अगर ज़्यादा है तो उसमें उन्होंने भी उसके लिए भी सपोर्ट करा। ऐसी ये मासूम संस्था है, मासूम फाउंडेशन करके, जो रात्रशाला के लिए उनको मदद करती है। और मुंबई में 76 नाइट स्कूल्स है रात्रशाला। और मासूम फाउंडेशन की ये है CEO निकिता केतकर मैम। और नाइट स्कूल पूरा महाराष्ट्र में कौन सी जगह पे है, देखो। वेलकम बैक टू माय चैनल चेतन के ब्लॉग्स। आज हम आए हैं मासूम फाउंडेशन की ओर से करे जाने वाले रात्रशाला के लिए स्पोर्ट्स, उसके लिए हम आज आए हैं। तो गाइस चलो चलते हैं। श्री कृष्ण नाईट स्कूल टाळावाजला पाहिजे। श्री कृष्ण नाईट स्कूलला पाय मिळालेला आहे। आगरकर नाईट स्कूल पाय नाही मिळालं वर्सेस दुसरी मॅच कुठले सांगतो। डॉट बॉल्स आहे हे, लिहून घ्या ना। आगरकर वर्सेस नूतन हिंदी का मैच होगा, डॉट बॉल का। सदगुरु वर्सेस गुरु नारायण, ये सेकंड मैच होगा। चला आता कबड्डीसाठी आगरकर नाईट टाळ्या वाजल्या पाहिजेत। आगरकरला कबड्डीला पाय मिळालेला आहे। आता तिच्या गाडामध्ये मॅचेस लावूया आपण। सद्गुरु नाईट वर्सेस सद्गुरु वर्सेस BVM अंधेरी, ये मैच होगा। और WS नागपाड़ा वर्सेस श्री कृष्ण, ये मैच होगा। सरांनी टॉस उडवलेला आहे। जे खेळाडू आहेत ते मध्ये यायचं आहे। सुंदर असं क्षेत्ररक्षण। अजूनही नूतन नाईट स्कूलचं एकही गडी बाद झालेला नाहीये, आपण इथे पाहतोय। आणि प्रयत्नात आगरकर श्रीकृष्ण नाईट विन आणि रेड। श्रीकृष्ण नाईटनी टॉस जिंकलेला आहे आणि पहिला राईड श्रीकृष्ण नाईट होईल। नागपाडा वर्सेस श्रीकृष्ण नाईट स्कूल कबड्डी सामन्याची सुरुवात होत आहे आता। श्रीकृष्ण बस 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 बस। कबड्डीचा जो तबला
आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मुलांचा संपूर्ण स्कूल इंजिनिअरिंग स्कूल सामना या सामन्यात मुलींचा कबड्डीचा विनर कोण आणि 12 करताना स्थानिक म्हणजे बॅटर संघाचा होतोय का टाईट पकडा, आता टाईट पकडा. हे टाईट पकडा, टाईट पकडा, टाईट पकडा. रिबिन रिबिन पाठवा, त्याला कॅच करा, पोरांना कॅच करा. टॉस उडवला जात आहे. फायनल कसा आणि आपल्या टीमसाठी सुंदर अशी दिसत आहे सद्गुरू डिफेन्स सुंदरशी आणि त्या प्रकारे हॅलो आणि बोनस प्लस 1 गुण मिळतोय तो सद्गुरू संघाला. पुन्हा श्रीकृष्णाचा एक छोटासा आणि पाहूया आपल्या संघासाठी आघाडी घेतोय. खूप सुंदर पाहायला मारायला प्रयत्न करते. सुंदर शिले आणि शांत पद्धतीने हा चाललेला आजचा दिवसातील फायनलचा सामना मुलांचा कबड्डीच्या भागामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये सद्गुरू संघाला विजय संघ ठरलेला आहे. दोन्ही संघांचा खूप खूप अभिनंदन. म्हणून नेतृत्व केले आणि राष्ट्रीय स्तरावर विजय संपादन केला. मुंबई शहर कबड्डी उपाध्यक्ष म्हणून गेल्या 10 वर्षापासून ते कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तरी आजच्या चीफ गेस्टसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. आणि मी क्लायंट आहे
उपस्थित सर्व खेळाडू, हेडमास्टर्स, टीचर्स, ॲल्युमिनाय, मासूमचा स्टाफ आणि अंपायर्स, सगळ्यांना प्रणाम आणि धन्यवाद की तुम्ही मासूमच्या ह्या आंतरशालेय स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं. प्रत्येक विद्यार्थी ज्यांनी ह्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं आहे त्याचं मनापासून अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. वेळात वेळ काढून ह्या विद्यार्थ्यांना यावं लागतं आणि मोस्टली 10वीचे विद्यार्थी पण आहेत. आपल्याला माहिती असेल की यावेळेस 10वीची एक्झाम पण लवकर प्रिपोन केली गेली आहे, पण खरंच अगदी म्हणजे मी आजचा दिवसच होते पण इतकी मजा आली, खूप खूप मजा आली, कारण अगदी उत्तम आणि उत्कृष्ट दर्जाचा खेळ तुम्ही सगळ्यांनी दाखवलेला आहे. एस्पेशली ती लास्ट मॅच झाली सद्गुरू आणि श्रीकृष्णमध्ये, इट वॉज रिअली ऑसम. तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. ज्यांना पारितोषिक मिळालेलं आहे त्यांना विशेष धन्यवाद. आणि मी खूप खूप प्राऊड फील करते. ह्यावेळेस मुलींचे संघ पण आम्ही इंट्रोड्यूस केले होते आणि आम्हाला वाटलं नाही एवढा प्रतिसाद मिळेल, तेवढा प्रतिसाद. आय थिंक 7 शाळांनी पार्टिसिपेट केलं कबड्डीमध्ये मुलींसाठी आणि सल्यूट टू द गर्ल्स ॲज वेल. आणि ऑफकोर्स मुलांना तर सल्यूट आहेच आहे, म्हणजे जेव्हापासून स्थापना केली तेव्हापासून मुलांचं पार्टिसिपेशन आहे, पण मुलींचं पार्टिसिपेशन बघितलं आणि मला आज समजलं ॲक्च्युली की मुलींना वेळच मिळाला नाही ट्रेनिंगसाठी. डायरेक्टली जवळजवळ 10 ते 15 वर्षांनी डायरेक्ट मैदानावर उतरलेले, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे. मुलांना घेऊन आलेले आहेत, सो अमेझिंग आणि हॅट्स ऑफ टू यू. ज्याला वेळ घेत नाही पण एवढं सांगते की दोघाही सरांशी मी इथे बोलत होते. तुमची शिवशक्ती क्लब आहे आणि तुमचा अंकुर क्लब आहे आणि सरांशी तुमचं प्रोफाईल रिडिंग झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे तिथे दिग्गज लोक बसलेले आहेत. सो आम्ही हे प्रयत्न करतो आहे की कसं उत्तम दर्जाचं प्रशिक्षण आम्ही निवडक खेळाडूंना देऊ शकू, सो दॅट तुम्ही नॅशनल आणि स्टेट लेवलवरती खेळू शकाल. सो हे प्रयत्न चालू आहेत आणि मी एन्शुअर आणि मी प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करीन की आमचं मार्गदर्शन करा, सो दॅट आमच्या नाईटच्या मुलांना ही संधी जरूर मिळाली पाहिजे. एकच गोष्ट बोलून थांबते की जिंकण्यासाठी खेळू नका, बिकॉज मी बघितलंय हार आणि जीत हे जीवनमूल्य तुम्ही बघताय की आपल्या ह्या खेळांद्वारे आपण शिकतो. कधी हार असते तर कधी जीत असते. जिंकण्यासाठी खेळू नका, स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळा. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण प्रत्येक स्टेजला हे येणार आहे तुम्हाला, म्हणजे नॉट जस्ट या मैदानात. हे जर लाईव्ह बघितलं तर हे मैदान आहे आणि तिथे तुम्हाला हे फेस करावं लागणार आहे. तर स्वतःशी कॉम्पिटिशन करा, सो दॅट तुम्ही अगदी उत्तम दर्जाचे खेळाडू बना लाईफमध्ये पण. सो ऑल द बेस्ट टू ऑल द 10th स्टँडर्ड स्टुडंट्स एज वेल आणि तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू व्हेरी मच. ही अपेक्षा करतो जिंकलेल्या संघांना मी शुभेच्छा देत असताना अभिनंदन सुद्धा करतो आणि पुढे सुद्धा तुम्हाला यश प्राप्त ही अपेक्षा. धावण्या मुलीमध्ये 3य क्रमांक सार्वजनिक नाईट हायस्कूलची विद्यार्थिनी हर्षिता आरेकर. अहिल्या नाईटचा शंकर सरोडे. मी अनिल घाटे सरांना विनंती करते की त्याला ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करायचंय. शंकर सरोडे, अहिल्या नाईट. यावर्षी पहिल्यांदाच वासुंनी मुलींच्या कबड्डीचे आयोजन केले होते, तरी पहिल्याच वर्षी तब्बल 7 रात्रशाळांनी आपला सहभाग नोंदवला होता आणि त्यामधून 3य क्रमांक साने गुरुजी बँड्राच्या विद्यार्थिनींनी पटकावला आहे. मी अनिल घाटे सरांना विनंती करते की त्यांनी ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन मुलींचा सत्कार करावा. गुरुजी
बघा इथे बघा सगळ्यांनी, इकडे बघा सगळ्यांनी. मासूम फाउंडेशन की निकिता केतकर मैम जो सीईओ है, और ये पूरा इन्फॉर्मेशन है मासूम के बारे में, और ये जो सक्सेस स्टोरीज है स्टूडेंट लोग की और मासूम के बारे में सब आपको जानकारी इस यहाँ पे मिल रही है। और किसी को कांटेक्ट करना होगा मासूम को तो मैं डिस्क्रिप्शन में लिंक दे दूँगा, और किसी को डोनेट भी करना है तो उसके लिए भी मैं नीचे उनकी इन्फॉर्मेशन दे दूँगा और कांटेक्ट डिटेल्स आप देख सकते हैं। थैंक यू सो मच मासूम।